नमस्कार मित्रो, सुधीर जाधव KOP यूट्यूब चॅनलमध्ये मी सुधीर जाधव आपले शेअर स्वागत करत आहे. आपण सध्या कोल्हापूर येथील प्रसिद्ध पंचगंगा नदी इथं पोहोचलेलो आहे. सध्या परिस्थिती काय परिस्थिती आहे हे बघण्यासाठी आपण इथं आलेलो आहे. तर सध्या इथं तर पंचगंगेला धोका पातळीजवळ जवळपास पाणी पोहोचलेलं आहे आणि आता दुपारचे 5 वाजता आहेत आणि 5 नद्यांचा संगम इथं झाल्यामुळे आपल्या पंचगंगा नदीला खूपच पाणी आलेलं आहे आणि पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि पाऊस सतत घाट जो धरण साठा आहे त्या परिसरात पाणी खूपच पाऊस पडत असल्यामुळे पाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ही नदी पुढं वेगवेगळ्या शहरातून आणि खेडेगावातून जाऊन ही नरसोबाची वाडी इथे कृष्णा नदीला मिळते. आज आपण आता बघणार आहोत किती प्रमाणात पाणी वाढलेलं आहे. चला तर बघूया. पाण्याची पातळी खूपच वाढलेली आहे. पण आता बघतोय पाऊस पण जोरात चालू आहे. पाणी पातळी जवळजवळ 40 फुटापेक्षा वाढलेली आहे. हा जुना पूल आहे. त्या बाजूला जो दिसतोय तो नवीन पूल आहे. यावरनच वाहतूक चालू असते आणि इथं आता सध्या जुना पुलाची वाहतूक पूर्णतः बंद आहे. नवीन पूल झाल्यामुळे पूर्णतः बंद आहे. हा जुना जवळपास बघा किती जुना पूल आहे. लोक वेगवेगळे पाणी बघण्यासाठी आलेले आहेत. तिथे दिसतात आपल्याला. हा नवीन पूल आहे. इथं पाण्याचं स्पीड बघा त्याला दिसते. पण आता मित्रांनो जामदार क्लब जवळपास आपण आलेलो आहे. इथं पाणी भरपूर वाढलेलं दिसते आपल्याला. पाण्याची स्पीड पण आपल्याला कळून येते. तलावाचं स्वरूप आलेलं आहे.